नमस्कार. आपण पाहत आहात युवा जनमत. पत्नीच्या निधनाच्या दिवशीच घर कोसळलं. गोखळेतील वृद्धावर दुहेरी संकट. प्रशासनाकडे मदतीची हाक. नमस्कार. आपण पाहत आहात युवा जनमत. फलटण तालुक्यातील गोखळी गावात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. एका वृद्धावर नियतीने एकाच दिवशी 2 मोठे आघात केले आहेत. गोखळी येथील महादेव सीताराम हरिहर हे आपल्या पत्नीसोबत साधे जीवन जगत होते. अपत्य नसल्यामुळे हे दोघेच एकमेकांचा आधार होते. मात्र पत्नीच्या दुःखद निधनाने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. याहूनही दुर्दैवी बाब म्हणजे पत्नीचा अंत्यसंस्कार करून घरी परतल्यानंतर सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसात त्यांच्या घराचे पत्र्याचे छत आणि भिंती कोसळल्या. त्यामुळे घरातील संसार उघड्यावर आला. भांडी, घरातील साहित्य पावसात भिजले आणि या वृद्धाला अक्षरशः बेघर व्हावे लागले. महादेव हरिहर यांना सुमारे 32 वर्षांपूर्वी घरकुल मिळाले होते. मात्र त्यावेळीही पूर्ण अनुदान मिळाले नसल्याचा त्यांचा दावा आहे. याबाबत फलटण पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता वृद्ध व्यक्तींना मुलं नसतील तर त्यांना घर देता येत नाही असे उत्तर मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या भूमिकेमुळे शासकीय योजनांचा लाभ नेमका कोणाला मिळतो असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संपूर्ण घटनेची सातारा जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन महादेव हरिहर यांना आर्थिक मदत, सुरक्षित निवारा आणि आवश्यक शासकीय सहाय्य द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान जर या निराधार वृद्धाला न्याय आणि मदत मिळाली नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने फलटण पंचायत समिती आणि प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तालुकाध्यक्ष सागर गावडे पाटील यांनी दिला आहे. युवा जनमतसाठी आनंद पवार, गोखळी ता फलटण. नमस्कार. गुरुवारी संध्याकाळी यांच्या पत्नीचं निधन झालं आणि शुक्रवारी पहाटे यांचं पावसामध्ये हे पूर्ण छत खालीही झालं. त्यामध्ये त्यांचे बरेच घरोपयोगी गहू किंवा सगळे घरातील जे हे असेल ते सर्व त्यांचं त्या पावसामध्ये भिजलं गेलं. आज प्रशासनाने अजून पतोर, आज गुरुवार आहे, आज उद्या 8 दिवस होतील आणि याकडे पंचनामा सुद्धा केलेला नाही. आम्ही तलाट्याला फोन केला, त्यांनी स्वतः शुक्रवारी सावडल्यानंतर किंवा 10 झाल्यानंतर त्यांनी तलाट्याला फोन केला तर तलाठी त्यावेळेला येतो म्हणले. सोमवारी पण फोन केला, नाही आले. मंगळवारी फोन केला तरी नाही आले. बुधवारी ते गोखळी गावातून येऊन गेले. मी आज गुरुवारी त्यांना फोन केला स्वतःहून की बापू पंचनामा झाला का, तर ते नाही बोलले. मी ऑफिसला बोलवून घेतल्यानंतर त्या तलाट्याला फोन लावला. तलाठी म्हणले मला बुधवारी त्यांचा फोनच आला नाही. म्हणजे एवढं प्रशासन म्हणजे कसं वागतंय हे. जनता आज कुणाला न्याय मागायचा. आज त्यांचा 80 वय. आज त्यांची पत्नी होती ती 65 वर्षाची होती. त्यांच्या दुःखातून सावरून त्या तलाट्याला 3 दिवस फोन केले तरी त्या तलाट्याला दयामाया आली नाही. मी तहसीलदार साहेबांना बोलल्यानंतर त्या तलाट्याचा मला फोन आला की मी या ठिकाणी पंचनामा, त्यांचं नाव सांगा, मी या ठिकाणून पंचनामा करतो, तुम्ही स्पॉट व्हिजिट द्या आणि पंचनामा करा ह्या भाषेत सांगितलं. माझा एवढाच विनंती आहे तहसीलदार साहेबांना व प्रशासनाला, ह्या कुटुंबाला त्यांनी न्याय द्यावा आणि जे सरकारी अधिकारी जे काम करत नाहीत त्यांना एकच इशारा देतो की ह्या गोरगरीब जनतेचं किंवा शेतकऱ्यांचं ज्यांचं नुकसान होईल त्यांचं तातडीने पंचनामा करावं, अन्यथा प्रहार संघ तुमची गाठ आहे.